नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण जे नवीन प्लांट आणले होते मॅकेडेमियाचे, तेच आज आपण लावणार आहोत. कारण ते 3 दिवस पूर्णतः पॅक असल्यामुळे आणि परत त्याला जास्त दिवस ठेवणं पण शक्य नव्हतं, कारण ते झाडं खराब झाली असते. म्हणून आपण आज फायनली लावून घेत आहोत. हे मी खजुराच्या बागेतच लावते आहे. खजुराच्या बागेमध्ये बरोबर 5 ते 6 झाडांची जागा शिल्लक होती आणि ऑलरेडी तिथे ड्रिप इरिगेशन असल्यामुळे पाण्याची पण सोय होती. त्याच्यामुळे आपण इथेच एक खड्डा करून पूर्ण प्लांट लावून घेतो. कारण जेव्हा आपण खजुराला स्प्रे करू किंवा जेव्हा त्याला काही खतं वगैरे देऊ, तेव्हा याला पण ते पूर्णतः लागून जाईल. मी माझ्या मोठ्या बहिणीसमान जावेकडून एक रोप लावून घेते आहे. प्रत्येकाच्या हातून एक एक लावायचं माझा विचार आहे. म्हणजे ते काय होतं, एक आठवण राहते आणि एक आठवण पण राहते आणि एक छान मनाला वाटतं ना, आपण झाड लावल्यानंतर त्यांना पण एक वेगळा आनंद राहतो आणि आपल्या पण आठवणीत राहतात. म्हणून 5 झाडं आम्ही 5 जणी लावून घेत आहोत. हे बरोबर खजुराच्या त्याच लाईनीमध्ये लावल्यामुळे इथं सोयाबीन काढायची काही गरज लागली नाही. बरोबर त्या दोन्हीच्या रोजमध्ये आपण लाईनमध्येच आपण हे खजुराचे मॅकेडेमियाचे प्लांट लावत आहोत. मॅकेडेमियालाही बरोबर 3 वर्षांमध्ये फ्रुटिंग चालू होतं. आत्ता माझ्या माहितीनुसार हे 1 वर्षाचं प्लांट असेल, 1-1.5 वर्षाचं. आणखीन 1-2 वर्षांमध्ये याला फ्रुटिंग चालू होईल. हे ग्राफ्टेड असल्यामुळे याला लवकरच फ्रुटिंग चालू होतं. आता पावसाळा असल्यामुळे झाडं हे लवकर सेट होतात. एक्स्ट्रा केअरची गरज लागत नाही किंवा जास्त पाण्याची आणि याची गरज लागत नाही. झाडं लावल्यानंतर याला मी बांबूच्या काट्याही लावून घेणार आहे, जेणेकरून हे पाण्याने किंवा जास्त पावसाने, हवेने पडणार नाहीत. या आमच्या सासूबाई, त्यांच्या हातून एक झाड लावते. खड्डा खोदू का म्हटलं होतं आम्ही, पण त्या म्हटल्या नाही, झाड पण मीच लावणार आणि खड्डा पण मीच खोदणार, म्हणून त्या खड्डा खोदतायत. आपण जेव्हा स्वतः काही प्लांट लावतो आणि जेव्हा त्याला फ्रुटिंग चालू होतं ना, तेव्हा ते फळ खाण्याचा आनंद पण काही खूप वेगळा असतो हा. आणि नवीन पद्धतीचं जेव्हा ते प्लांट असतं, जे की कोणालाही माहीत नाही, तेव्हा त्याची एक्साइटमेंट आणखीन खूप जास्त असते. कारण ते कसं येईल, टेस्ट कशी लागेल, फळ कसं असेल, या प्रकारची. आणि असंही मॅकेडेमियाविषयी आणखीन बऱ्याच लोकांना काही माहिती नाही आहे. त्याच्यामुळे हे सांगतानाही असंच सांगावं लागतं आम्हाला, की हे काजू आणि बदामच्या कॅटेगरीमधलं, ड्रायफ्रूट कॅटेगरीमध्ये येतं. खजुराची वाढ खूप छान झालेली आहे. आता याच्या 4 कॉर्नरला 4 मला नारळ लावायचा विचार चालू आहे. आता मावशीच्या हातून एक लावले, मी एक लावले. आता हे बांबूच्या काट्या रोवून आम्ही हे बांधून घेतो, जेणेकरून हवेनं हे झाडं काही फांद्या वगैरे मोडणार नाहीत. कारण ह्याच्या नाजूक फांद्या आहेत, आणखी ह्याच्या ब्रांच अशा काही फार रफ नाही आहेत. दोन 3 दिवसांनी जेव्हा मी चक्कर मारेल तेव्हा बघेल परत कसं आहे, काय आहे ते. सुतळी किंवा दुसऱ्या दोरीनं बांधण्यापेक्षा ना, साडीच्या याने बांधल्याने ते झाडाच्या फांद्याला काचत नाही. त्याच्यामुळे आपण एक साडीच्या छोट्या तुकड्यांनीच आपण हे लावून घेणार आहोत.
आता जो तुम्हाला 2 झाडाच्या मध्ये अंतर दिसतं आहे ना, त्या दोन्ही बांधांवरती जास्त तणाचा प्रादुर्भाव आहे. तर आपण तिथे हे सोयाबीन निघाल्यानंतर वीड मॅट टाकून घेणार आहोत. आणि कंपाऊंडच्या साईडला 10 फूट अंतर राहते दोन्ही बाजूला. तर 10 फुटामध्ये पण जास्त तणाचा प्रादुर्भाव राहतो. तर तिथे आपण मल्चिंग पेपर टाकून घेणार आहोत. मल्चिंगमध्ये आपण एक नवीन पिकाची लागवड करणार आहे मी. ते मी तुम्हाला नेक्स्ट मंथमध्ये सांगेल. नवीन प्रयोग करायला मला आवडतं आणि प्रयोग केल्याशिवाय किंवा ते येतं आहे की नाही हे आपण लावायच्या अगोदरच ठरवण्यापेक्षा ते लावून एक्सपिरियन्स घेतलेला चांगला. आज एकदाचे झाडं लावून झाले, कारण ते तसेच ठेवणं, कारण ते कुंडीमध्ये जास्त माती पाणी झालं ना की ती शेवाळते माती आणि त्याच्या ज्या मुळ्या राहतात ना त्या कॉईल शेपमध्ये होतात. त्याच्यामुळे एकदाचे झाडं लावून घेतलेले बरे.